भरपूर असा पुदिना घेतला, त्यात थोडंसं आलं टाकते, थोड्याशा मिरच्या, म्हणजे मोठ्या मोठ्या 3 मिरच्या घेतल्यात, थोडासा लसूण टाकूया, कोथिंबीर घेतली, अर्धा लिंबू घेतला. आता त्याच्यामध्येच मी 2-3 बर्फाचे तुकडे टाकले, जेणेकरून त्याचा कलर हिरवाच राहावा म्हणून मी वाटायच्या अगोदर टाकून घ्यायचं. एकदम छान अशी झालेली आहे. तुम्हाला पातळ पाहिजे तर तुम्ही पाणी टाकू शकता, मी काही पाणी टाकलेलं नाहीये. एकदम ढोकळ्यासाठी, कचोरीसाठी ही चटणी तयार आहे. तुम्हाला मी अजून एक चटणी दाखवते. आणि त्याच भांड्यामध्ये अजून थोडा पुदिना घेतलाय, बारीक कट करून घेतलेलं ओलं खोबरं, ते फ्रीजरमध्ये ठेवलं होतं, ते टाकलं. त्याच्यामध्ये बर्फ टाकायची गरज नाही, हे टाकलं. एक कांदा टाकूया, शेंगदाणे टाकून घेऊया, थोडीशी कोथिंबीर, लिंबू पिळून घेऊया, मीठ टाकूया, लसूण, अर्धी वाटी पाणी घालूया आणि वाटण करून घेऊया. एकदम छान अशी, याच्यात दुसरा काही कलर वगैरे टाकायची गरज नाही. ही सँडविचसाठी खूप छान चटणी. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.